शुभ सकाळ। जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे। देवा सर्वांचं भलं कर। मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आम्ही चाललो आहोत कर्जतला आनंद मेळाव्याचा आनंद लुटण्यासाठी। आनंद मेळाव्यातील काही क्षण मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। तुम्ही छान ह्या व्हिडिओचा आनंद लुटा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज की जय। सकाळचे 6:30 वाजले होते आणि आमचा प्रवास सुरू झाला। आमच्या प्रवासात आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या सूर्यनारायणाची पण किती घाई बघा बरं। जसा आमचा प्रवास सुरू झाला तसा छान सूर्योदय झाला। सूर्याचं हे तेजस्वी रूप पाहून मला खूप आनंद झाला। माझी ही छोटीशी चिमुरडी टाळ वाजवण्यात दंग झाली। सर्वजण विठ्ठल नामस्मरण हरिपाठात दंग झाले आणि हा आनंद सुरू झाला। जीवनी जीवन विद्येची साथ लाभू दे। तुझ्या कृपेची बरसात बरसू दे बरसू दे। तुझ्या कृपेची बरसात बरसू दे बरसू दे। आवर साधनेच्या सन्मान उडरतावर प्रकाशाच्या वाटेवर प्रकाशाच्या वाटेवर नादे। तुझ्या कृपेची बरसात बरसू दे बरसू दे। तुझ्या कृपेची बरसात बरसू दे बरसू दे। कैलातांचा आनंद वाटा आनंद लुटा आनंद वाटा आनंद लुटा आनंद वाटा आनंद लुटा आनंद वाटा आनंद लुटा लुटा आनंद वाटा आनंद लुटा आनंद। जीवन विद्येची ही नामसंकीर्तनं जीवन विद्येची गाणी आहेत ना, खूपच सुंदर। एकदा सुरुवात झाली की मन तल्लीन होऊन जातं। प्रत्येक गाण्यामध्ये सद्गुरू भाव जीवन विद्येची शिकवण आहे आणि आपलं गाडीने येण्यापेक्षा ह्या सगळ्यांसोबत येण्यात एक वेगळीच मजा आहे। एकदा प्रवास चालू झाला की सगळे छान गाण्यांमध्ये तल्लीन होऊन जातात, विठ्ठल नामस्मरणात तल्लीन होऊन जातात आणि या जयघोषामध्ये इतका आनंद मिळतो, खूपच छान। आणि अशा प्रकारे याची देही याची डोळा असा हा सुख सोहळा पाहण्यासाठी आम्ही कर्जतच्या या पावनभूमीमध्ये पोहोचलो। प्रत्येक नामधारकाच्या चेहऱ्यावरची मी प्रसन्नता टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळे छान आनंदित प्रफुल्लित दिसत आहे आणि हीच खरी ताकद आहे जीवन विद्येची। प्रत्येक जण असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देतं। सगळे छान, त्यांच्याकडे बघून इतकं प्रसन्न वाटतं। ही छोटी छोटी मुलंसुद्धा एवढ्या सकाळी उठून आलेली आहेत कर्जतच्या आनंद मेळाव्याचा आनंद लुटण्यासाठी। आनंद मेळाव्याचा आनंद लुटण्याची माझी ही पहिलीच वेळ। कोर्सच्या निमित्ताने मी एकदा कर्जतला येऊन गेली होती। आता आनंद मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा कर्जतला येणं झालं आणि यावेळी येताना मुलींनाही हा आनंद लुटायला मी घेऊन आली होती। प्रवेशद्वाराजवळ कांचनताई स्वागतासाठी थांबल्या होत्या। सद्गुरू माईंना बघून जितकं आपल्याला प्रसन्न वाटतं तितकंच कांचनताईंना बघून आम्हाला इतकं छान वाटतं। भरभरून प्रेम आपुलकी सद्गुरू भाव देतात आम्हाला। त्यामुळे सगळे नामधारक ताईंना बघितलं की खूप खुश होतात आणि ताई तितक्याच आपुलकीने प्रेमाने आम्हाला जवळ घेतात। आपण राहायला हे बघ वॉकिंग ट्रॅक बघ। सकाळी 8 वाजता आम्ही कर्जतला पोहोचलो होतो। 8 ते 8:30च्या दरम्यान गेल्याबरोबर छान आम्हाला गरम गरम नाश्ता चहा मिळाला। एवढी अफाट नामधारकांची गर्दी होती पण सोय इतकी सुंदर आणि व्यवस्था
त्याबद्दल किती बोलावं तितकं कमीच. इतकी स्वच्छता, तुम्हाला कुठेही गडबड गोंधळ दिसणार नाही. सगळ्यांनी छान निवांत नाश्ता केला पोटभर. त्यानंतर आम्ही विश्वप्रार्थना हॉलकडे गेलो. विश्वप्रार्थना हॉलचं स्वरूप आज इतकं सुंदर होतं. फुलांची आकर्षक अशी सजावट होती, रंगबिरंगी फुले, आणि सद्गुरूंचं दर्शन घेऊन अतिशय मनतृप्त झालं, नयनतृप्त झाले. सद्गुरूंचे भरभरून आम्ही आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी गेलो आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी. गुरुपूजन झाल्यानंतर सर्वांना जेवणाची व्यवस्था होती. नामधारकांची एवढी अफाट गर्दी होती, पण जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर आणि जेवण तर त्याहून स्वादिष्ट आणि चविष्ट असं होतं. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. काहींनी ज्ञानपीठ फिरून बघितलं, काहींनी क्षणभर विश्रांती घेतली आणि असा हा आनंदी सोहळा सुरू होता. पुन्हा 3 वाजता आदरणीय प्रल्हाददादांचं मार्गदर्शन सुरू होणार होतं. आनंद मेळावा हा सद्गुरूंच्या जयंतीनिमित्त केला जातो. वर्षातून संपूर्ण महाराष्ट्रातून नामधारक येतात, अनेक ओळखी होतात, गुरुपूजन केले जाते. प्रत्येक विभागातील क्रियाशील कार्यकर्त्यांना गुरुपूजनाची संधी दिली जाते. विशेष कार्य करणाऱ्यांना, मनापासून सद्गुरू कार्य करणाऱ्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. अनेक क्षेत्रातील मान्यवर येतात, त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि असा हा सोहळा अतिशय सुंदर असतो. माझ्या लेकींना मी ज्ञानपीठ फिरवून दाखवत होते आणि तिथे आम्हाला हे कविता करणारे काका भेटले. विठ्ठल विठ्ठल काका. माणुसकीने वाघ माणसा माणुसकीने वाघ, चांगल्या विचार देऊन सद्गुरूने आणण्यामुखी, विश्व प्रार्थना मनामुखी, मग तर जो तो ही सुखी, दुःखाची विजवली आग, माणुसकीने वाघ माणसा माणुसकीने वाघ, चांगले विचार देऊन आणले आम्हाला. तुमचा उत्कर्ष तुमच्या आधी, अंधारी जीवनी लावणी ज्योती, फुलविली आनंदाची बाग, माणुसकीने वाघ माणसा माणुसकीने वाघ, चांगले विचार देऊन सद्गुरूने आणले आम्हाला. व्यसनमुक्त केले जना, व्यसनमुक्त केले जना, करुणे आनंदी आनंद म्हणा, चढविला सुखाचा हा साथ, माणुसकीने वाघ माणसा माणुसकीने वाघ, चांगले विचार देऊन सद्गुरूने आणले आम्हाला. सुख द्या सुख घ्या नियम सांगून, सुख द्या सुख घ्या नियम सांगून, जीवनी अवघा सुखी होऊन, इतरा सुखी करण्याचा माणुसकीने वाघ माणसा माणुसकीने वाघ, चांगले विचार देऊन सद्गुरूने आणले आम्हाला. जय सद्गुरू, जय जीवनदार. जय जीवनदार. थँक्यू काका. सद्गुरू प्रेरणेतून, जीवनविद्येच्या ज्ञानातून काका इतकी छान कविता करतात, मग त्यांचं कौतुक तर केलंच पाहिजे नाही का. पुढे आली मी आणि काकी वगैरे छान अशी विश्रांती घेत होते.
मी काकींना विचारलं, आनंद किती लुटला? खरं तर मी हा गमतीने प्रश्न विचारला. हा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता हे मलाही माहीत होतं. काकींशी मी बोलतच होती तेवढ्यात मला ह्या आमच्या शाखेच्या सगळ्या रणरागिणी भेटल्या आणि त्यांना बघितल्यावर काय नुसती आनंदाची उधळणच. रुपाली ताईला थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून ती ORS पित होती. तिची थोडीशी गंमत केली आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असे ग्रुप फोटो काढले. कारण 3 वाजता आदरणीय प्रल्हाददादांचं मार्गदर्शन सुरू होणार होतं आणि आम्हाला मार्गदर्शन चुकवायचं नव्हतं. उद्योग हाच योग या विषयावर दादा बोलणार होते आणि पुन्हा आम्ही गेलो कार्यक्रमाच्या ठिकाणी. आपल्याला दर्शन आणि मार्गदर्शनासाठी दादा आले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आपले दोन्ही हात उंचावून आपल्या दोन्ही हातांनी आपण राष्ट्र सर्वार्थाने सर्वांगाने घडावं संकल्पाच्या पूर्तीसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा सद्गुरूंचे सुपुत्र युथ मेंटॉर जीवन विद्येचं प्रेरणादायी असं नेतृत्व आदरणीय प्रल्हाददादांचं आगमन सभागृहामध्ये होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी विठ्ठल नामाच्या गजरात आपण दादांना अभिवादन करूया. या सुंदर अशा सभागृहामध्ये आपल्या सर्व नामकर्त्यांच्या दिव्य उपस्थितीत दादा आपल्याला भेटायला आलेले आहेत. दादा आपला हात उंचावून आपल्याला या जीवनविद्येचं ज्ञान या जीवनविद्येच्या ज्ञानाचा वसा आणि वारसा मुंबईतच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, भारताच्या सीमा पार करून परदेशातही या ज्ञानाचा झेंडा रोवण्याचं काम आदरणीय प्रल्हाददादांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. पण हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी तुम्हाला जीवनविद्या मिशनचा YouTube चॅनल पाहावा लागेल बरं का. तिथे तुम्हाला संपूर्ण सोहळ्याचा आनंद लुटता येईल. कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहातून आम्ही बाहेर आलो आणि अतिशय सुंदर असा सूर्यास्त आम्हाला पाहता आला. सर्वांची जाण्याची लगबग सुरू झाली. हाय करा, हाय करा. यांनी आनंद लुटलाय आतमध्ये बसून, सुखात बसून आनंद लुटला. हे सुखात बसलेले मेंबर आहेत. आजारी होतो बरं झालं. हा आनंद मेळावा म्हणजे सर्व नामधारकांची जणू दिवाळीच होती. नयनरम्य अशी संध्याकाळ आणि सर्व नामधारकांची कार्यक्रम संपल्यानंतर जाण्याची जी लगबग होती तो प्रसंग अतिशय सुंदर होता. जाताना सर्वांना चहा पिण्याची सोय होती. आम्ही पण गेलो चहा प्यायला आणि आम्ही जेव्हा चहा प्यायला गेलो तेव्हा तिथे आम्हाला सारेगम लिटलची आमची महाविजेती गौरी गोसावी भेटली. गौरी गोसावीची फॅमिली पण पहिल्यापासून जीवनविद्येचं आहे, त्यामुळे तिच्यावरही ते जीवनविद्येचे संस्कार बालसंस्कारातच ती मोठी झालेली. इतकी सुस्वभावी संस्कारी मुलगी, अतिशय सर्वांशी प्रेमाने आपुलकीने तिचं बोलणं आम्हाला इतकं छान वाटलं तिला भेटून. जा तुम्ही पण. नाही मी काढते, तुम्ही जा. गौरीसोबत आम्ही फोटो काढले. खरंच जीवनविद्येच्या ज्ञानाने बालसंस्कारांनी मोठी झालेली मुलं कितीही मोठी झाली ती नेहमी डाऊन टू अर्थ असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गौरी गोसावी. खरंच ज्ञानपीठातील संध्याकाळचं हे दृश्य अतिशय सुंदर होतं. तिथे मुलींचा एक फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही निघालो बसकडे, कारण परतीची वेळ झाली होती. उगवणारा सूर्य जसा एक नवीन आशा घेऊन उगवतो तसाच मावळणारा सूर्य एक नवीन अनुभव देऊन जातो आणि आनंद मेळाव्याचा अनुभव अतिशय सुंदर होता. येताना खूप उत्साह असतो पण जाताना पाय निघत नाही. अरे बस भरलेली आणि आम्ही आनंद मेळाव्यावरून निघालेलो आहोत. शौर्या समृद्धी मंथन 24 ते 29 नोव्हेंबर असा हा आनंद मेळावा होता. आदरणीय प्रल्हाददादांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. मानसिक आरोग्य, कौटुंबिक सौख्य, आनंदी पालकत्व, युवा, उद्योग हाच योग, अध्यात्म अशा विषयांवर अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. हे मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं असेल तर जीवनविद्येचा YouTube चॅनल आहे, तिथे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन ऐकायला मिळेल आणि ह्या आनंद मेळाव्याचा आनंद घेता येईल. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. बऱ्याच जणांनी सुकाखाऊ आणलेला होता. तो सरांनी सगळ्यांचा एकत्र करून सर्वांना वाटला. हा सुकाखाऊ खात खात आम्ही संध्याकाळचा सूर्यास्ताचा आनंद घेत घेत प्रवास करत होतो. आनंद मेळाव्याचा आनंद लुटण्यासाठी कर्जतला कोण कोण आले होते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं का.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंद मेळाव्याचा आनंद सर्वांनी गेलेला ना कर्जतला. भगवान सबका भला करो, भला करो, भला करो, भला करो, भला करो, सद्गुरु दयानिधान सबका भला करो, भला करो भगवान सबका भला करो, सबका कल्याण सबका कल्याण सबका कल्याण होए रे, तेरा भला तेरा भला तेरा भला होए रे. मस्त रहा, निवांत रहा, स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.